मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृह पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत पालिका प्रशासनानं बैठक घेतली आहे। कॅन्टीनमध्ये माशा, प्लास्टिकचा धागा, अस्वच्छता आढळल्यामुळे कारवाई करण्यात आली होती। 10 दिवसांपासून हे कॅन्टीन बंद आहे। एफडीएच्या निर्देशानुसार उपाहारगृह चालकाकडून नियमांची पूर्तता करण्यात येणार आहे। नवा डिजिटल तापमान दर्शवणारा फ्रीज बसवला जाईल। कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट आणि स्वच्छतेचं वेळापत्रक अपडेट केलं जाईल। तसंच शाकाहारी मांसाहारी पदार्थांना वेगवेगळे स्टिकर्स चिकटवले जातील। पुढील आठवड्यात एफडीए पथकाची पाहणी करण्यात येणार, तर तपासणीनंतर उपाहारगृह पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।